आदिवासी कोळी मल्हार जमातींच्या विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन। छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावर गोळेगाव चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन। आदिवासी कोळी मल्हार कोळी महादेव कोळी टोकरे या जमातींच्या विविध मागण्यांसाठी छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावर रास्ता रोको आंदोलन। बिरसा मुंडा बहुभाषिक आदिवासी विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश सुरडकर, जिल्हाध्यक्ष तेजराव इंगळे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। आंदोलनकर्त्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी केली। आदिवासी कोळी मल्हार कोळी महादेव कोळी टोकरे जमातींना सुलभरित्या जातीचे दाखले वैधता प्रमाणपत्र देण्यात, आयुक्त राजेंद्र भारुड यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, शबरी घरकुल योजनेचा लाभ सरसकट देण्यात यावा, 9 ऑगस्ट जागतिक दिवस या दिवशी शासकीय सुट्टी जाहीर करावी, विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर बिरसा मुंडा यांची प्रतिमा उभारण्यात यावा, आदिवासी कोळी जमातीची मुख्यमंत्री यांनी तात्काळ बैठक घेऊन आदिवासी कोळी मल्हार कोळी महादेव कोळी टोकरे जमातींचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। अर्धा तास चाललेल्या या रास्ता रोको आंदोलनामुळे छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहावयास मिळाल्या। या आंदोलनात शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुक्ताराम गव्हाणे, धाडस संघटनेचे जिल्हाध्यक्ष आकाश पाडळे, माजी नगराध्यक्ष बनेखा पठाण, बिरसा मुंडा आदिवासी विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष साहेबराव गवळी, नंदू पाडळे यांची प्रमुख उपस्थिती होती। आंदोलनकर्त्यांच्या वतीने मागण्यांचे निवेदन प्रशासनास देण्यात आले। यावेळी रवी इंगळे, समाधान इंगळे, राजू इंगळे, योगेश इंगळे, संजय इंगळे, गयाबाई इंगळे, विमलाबाई इंगळे, पुष्पाबाई इंगळे, भागतराबाई इंगळे, जनाबाई इंगळे, हिराबाई इंगळे, विमळा रंजना इंगळे, नीलूबाई इंगळे यांच्यासह आदिवासी कोळी समाज बांधव सहभागी झाले होते। आंदोलनस्थळी अजिंठा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे, पोलीस उपनिरीक्षक शरद वाघुले यांच्यासह पोलिसांचा बंदोबस्त होता। तारखेला अल्टिमेटली सरकारने की तुम्ही इकडे कोळी नाही आहे आणि काही नोंदी चुकीच्या असल्यामुळे असे आमचे आरोप करत आहे। या आरोपाला आळा घालण्यासाठी सरकारला एकच मागणी माझी, त्यांनी खुर्च्या सोडून फक्त अजिंठा डोंगरमध्ये सर्वे करण्यासाठी या, मी त्यांचा खर्च पूर्ण करतो। मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सह्याद्री अतिथीगृहावर कोळी जमातीची बैठक लावण्यात आली होती। या बैठकीमध्ये संविधानिक पदावर असताना IAS अधिकारी असताना डॉक्टर राजेंद्र भारुड हा संशोधन केंद्र येथील आयुक्त असून या मुख्यमंत्री साहेबांदेखत आदिवासी कोळी जमातीला बोगस म्हणतो। या राजेंद्र भारुडची त्या भाड्याला मला एकच सांगायचं आहे की एकनाथरावजी शिंदे साहेब याची तात्काळ हकालपट्टी करा आणि त्या तिथं बिगर आदिवासी IAS अधिकाऱ्याची नेमणूक करा, ही आमची या आंदोलनामधून प्रमुख मागणी आहे। समाजाच्या वतीनं हा रस्ता रोको या ठिकाणी आयोजित केला होता। यातल्या मुख्य ज्या मागण्या आहेत त्या मागण्यावर थोडासा प्रकाश टाकू इच्छितो। जात वैधता प्रमाणपत्रासाठी जे खेळ या सरकारनं लावलेला आहे याला हा समाज धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असं अल्टिमेट या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी त्यांना दिलेलं आहे। परंतु आज आपली एक मुख्य मागणी अशी होती की गोळेगाव बुद्रुक या ठिकाणी स्मारकासाठी गायरानामध्ये जागा मागितलेली आहे आणि कोळी समाजाला ती जागा देण्यासाठी ज्या समाजाला जागा देण्यासाठी त्याला इन्कार केला जातो तो इन्कार होऊ नये, हे सगळ्यात मोठी मेन या ठिकाणी मागणी आहे। बिरसा मुंडा या गोळेगाव गायरानामध्ये त्यांना जागा उपलब्ध करून द्यावी अशी विनंती प्रशासनाच्या वतीनं तुम्ही आमच्या वतीनं बाबासाहेब आंबेडकरांचा आज आम्ही आंदोलन केलेलं आहे गोळेगाव चौफुलीवर। आमच्यावर अन्याय काबर होतंय, आमचे मुलं बाळ एवढं शिकताय, आम्ही आमचे मुलं बाळ बुद्धी दिले तरी आम्हाला कष्ट मागतात, कागद मागतात, कापर मागताय। आमचं सगळं काही असताना आम्हाला कापर मिळत नाही, कुठं गेलं तरी आमच्या मुलावर कापर अन्याय एवढा। आमच्या मुलाबाळांना आम्ही एवढे कष्ट करतो, पळी रक्त जाळतोय आणि आमच्या मुलाबाळांना शिकवतोय, तर मग आम्हाला प्रत्येक याच्यामध्ये सहभाग आम्हाला कापर मिळत नाही। कुठे गेलं तर आम्हाला अडवता कापर, आमचं सगळं काही असताना आम्हाला कापर भेटत नाही आहे। कुठं गेलं तरी हेलाठी मागताय, कुठं गेलं तरी काष्ट मागताय, कुठं गेलं तरी आम्हाला मागे वाटताय, कापर वाटताय। जर आमचा याचा निर्णय नाही लागला तर आम्ही खूप मोठं आंदोलन करू, खूप मोठं हे करू, दाखवून देऊ। याच्यामध्ये आम्ही सगळं काही आम्ही इलेक्शनच्या अगोदर आम्ही सगळं काही दाखवून देऊ। तर आमचा निर्णय हा घ्यायलाच पाहिजे, तुम्ही आमच्यावर अन्याय व्हायला नाही पाहिजे। आम्ही काय मागणी आहे?
क्रांतीवीर बिरसा मुंडा बहुभाषिक आदिवासी समाज विकास संघ यांच्या वतीनं दिनांक 16/8/2024 रोजी गोळेगाव चौफुली जळगाव हवे या ठिकाणी आम्ही रस्ता रोको आंदोलन करण्यात आला। कारण आमच्या प्रमुख मागणी अशी आहे की आदिवासी समाजाला तात्काळ न्याय भेटायला पाहिजे। जातीचा प्रमाणपत्र आजपर्यंत भेटलेलं नाही, ते जातवाद्याचा प्रमाणपत्र जे 7 तारखेला जे निर्णय घेतलेला आहे शासनाने ते तात्काळ रद्द करून त्याच्यावर चांगला निर्णय करण्यात यावा व जातीचं प्रमाणपत्र व जातवाद्या प्रमाणपत्र हे तात्काळ देण्यात यावं। तसेच सिल्लोड औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील सर्व गायरान जमीनधारक आहे आदिवासी यांना तात्काळ त्यांच्या नावावर 7/12 किंवा नंबर 8 करण्यात यावा। तसेच गोळेगाव इथे गायरान जमिनीमध्ये जी आमची मागणी आहे ती शासनाने तात्काळ करण्यात यावी। कारण की आदिवासी समाजामध्ये बिरसा मुंडा समर्पितच नाही आहे। औरंगाबाद जिल्हा व जालना जिल्ह्यामध्ये ते 1 एकर जमीन आम्हाला तात्काळ इथे उपलब्ध करून बिरसा मुंडा समाजासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी अशी आमची परिषदेला विनंती आहे। नसता 21 तारखेला ह्याच्या मोठा भयानक आंदोलन आम्ही शिवना येथे करणार आहोत, तरी शासनाने आम्हाला तात्काळ जबाब द्यायला पाहिजे। दर्शन लाईव्ह प्रतिनिधी गणेश शेळके, छत्रपती संभाजीनगर।